हिंदू संस्कृतीमध्ये नवीन वर्ष नवीन साल म्हणून आपण गुढीपाडवा साजरा केला। या गुढीपाडव्याच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आता तुम्ही विचारायला सांगतो। तुम्ही काल वक्तव्य केलं, कुणी कितीही दिवस पाण्यात घालू दे, भाऊ एक दिवस गोपीचंद पडळकरांना मंत्री करणार, मात्र मला कुठेतरी राज्यपाल करा, नाहीतर माझी अवस्था बंधन झाल्यासारखी काहीतरी होईल। तुमच्या मनात घुसमट बाहेर पडली असं म्हणत। कारण मी राज्यामध्ये गेले अनेक वर्ष शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे आणि आमची जी लढाई आहे ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे आणि माझ्या मनामध्ये कधी खतखत असत नाही। माझं भाषण भाषा शैली ही गावगाड्याची रांगडी भाषा आहे। हसत जगावे हसत मरावे हे जे एक काव्य आहे त्या अनुषंगाने मी गावगाड्यातला थकला भागलेला शेतकरी शेतमजूर बाराबोलतेदार माझ्या सभेला असतो आणि त्यानं मनमोकळेपणानं आमच्या सभेमध्ये आल्यानंतर हसलं पाहिजे खळखळून आणि चिंतामुक्त गावगाड्यातला माझा शेतकरी झाला पाहिजे ह्या भूमिकेतून अनेक भाषणं या राज्यामध्ये माझी गाजलेली आहेत। जसं ज्याला दृष्टी नसते त्याच्या समोर हत्ती आल्यानंतर त्याचा हात जिथं जिथं लागल त्या पद्धतीनं तो हत्तीचं वर्णन करत असतो। तसे माझ्या वक्तव्याचं वर्णन दृष्टी नसलेले माणसं त्यांना जेवढं त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतं त्या पद्धतीनं त्याचं वर्णन करत असतात। हो, खरं तर सदाभाऊ खोत म्हटले की एक शेतकरी चळवळीतला कट्टर कार्यकर्ता, बंडखोर कार्यकर्ता। पण जसं तुम्ही भाजपच्या जवळीमध्ये गेलाय, बंडखोरीला थोडी धार कमी आली। एक गोष्ट आपल्याला मी इथं स्पष्ट करू इच्छितो की जुन्या काही म्हणी ज्या आहेत गावगाड्यातल्या त्या काळामध्ये त्या म्हणींचं काही फारसा अप्रूप वाटायचं नाही। ठीक आहे, चालत आलेल्या आहेत आणि त्या असाव्यात, पण गावगाड्यातली जो काही आमचा समाज होता त्याची पंचायत ही पारावरती चालायची आणि ती माणसं व्यवहारी होती आणि म्हणून तुम्ही जे मला आता विचारलं की भाजप बरोबर तुम्ही आला तुमची धार बोथट झाली, असं काही नाही आहे। उडधा माझे काय काळे बेरे काय इथं कुणाला काय सांगावे आणि त्यामुळं दुसरे शेजारी फारच साजूक आहेत आणि गौरवर्णाचे आहेत असं काही अजिबात नव्हतं, कारण त्यांना जनता 60 वर्षामध्ये विटलेली होती आणि म्हणून नेहमी एखाद्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये एखादं बंड उभा राहतं, ते बंड खऱ्या अर्थानं दबलेल्या समाजाच्या बाजूने उभा राहिलेलं असतं आणि तसं काँग्रेसला या देशातली जनता विटलेली होती आणि त्याच्या विरोधामध्ये बंड अनेक लोक करत होते। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंतरच्या काळामध्ये आघाडीवर असणारा पक्ष होता आणि तो खऱ्या अर्थानं विस्थापितांचा पक्ष होता। आज जर सगळं तुम्ही भारतीय जनता पक्षाचं मंत्रिमंडळ देशातलं बघितलं, राज्यातलं बघितलं तर सर्वसामान्य कुटुंबातली माणसं मंत्री आहेत। म्हणजे अगदी अतुल सावेंच्या पासून तुम्ही नवीन चेहरे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जे चेहरे महाराष्ट्राला परिचित नव्हते असे चेहरे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणजे हा पक्ष विस्थापितांच्या बाजूने लढाई लढत होता, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चेहरे तुम्ही डोळ्यासमोर आणले तर लगेच तुम्हाला मोठी मांदळ दिसेल देशमुखांची, पाटलांची, पवारांची, कदमांची। त्या मांदळीमध्ये अजून तरी भारतीय जनता पक्ष गेलेला नाही आणि म्हणूनच ज्याला काही राजकीय वारसा नसताना, ज्याच्या मागे मोठं असं काही आर्थिक पाठबळ नसताना, ज्याच्या मागे कॉपरेटिव्ह सेक्टर नसताना, ज्याच्याकडे मेडिकल संस्था शाळा नसताना देवेंद्र फडणवीस नावाचा
एक व्यक्ती बौद्धिकतेच्या चातुर्यावरती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो आणि आमचं लॉबिंग आहे 200 आमदाराचं 150 आमदारांचा वाड्यात राहणारी सगळी घराणी आमच्या बरोबर आहेत असे म्हणणारे धुळीला मिळाले आणि एक विस्थापिताचं नेतृत्व देवाभाऊच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरती आरूढ झालं आणि म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत कारण आम्हाला वाडं उद्ध्वस्त करायचं आहेत आणि गावगाडं उभा करायचा आहे आणि देवाभाऊ हा एकमेव मुख्यमंत्री असा आहे की तो गावगाड्यातला आहे वाड्याच्या विरोधातला आहे नाहीतर आमच्यासारखी चळवळीतले सामान्य कार्यकर्ते गोपीचंद पडळकर असेल ना सदाभाऊ खोत असेल हे राज्यामध्ये आमदार कधीच झाले नसते ज्याचा बा आमदार ज्याचा आजोबा खासदार ज्याचा चुलता आमदार खासदार तोच होतो आमदार नामदार सामान्य माणूस हा काही काँग्रेसच्या काळात आमच्या सारखा झाला नसता आणि काँग्रेस ही किंवा राष्ट्रवादी ही जर एवढी गंगेच्या पानांना आंघोळ करणारी स्वच्छ वंशाळा असती तर मला इंदापूरला कोर्टामध्ये आंदोलनाच्या केससाठी 10-12 वर्ष हेलपाटा घालावं लागलं नसतं आणि म्हणून आमची धार बोटट झाली नाही आमचा विषय पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री आम्हाला या राज्याला लाभला तरीही आम्ही ज्यावेळी शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळी पोट तिडकीनं आम्ही बोलत राहतो माझे कार्यकर्ते बोलत राहतात आणि सभागृहातलं सगळं एकंदरीत जर माझं कामकाज बघितलं अगदी संविधानावरती ज्यावेळी चर्चा होती त्यावेळी शेड्यूल 9 हे 1951 साली पंडित नेहरूंनी जोडलं मूळ घटनेला आणि म्हणून मी सभागृहामध्ये मान्य करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूळ घटना आहे मूळ संविधान आहे जे 1950 साली 26 जानेवारी 1950 साली ज्या पवित्र घटना आम्हाला त्यांनी दिली तीच घटना आम्हाला पाहिजे तुम्ही घुसडलेले कायदे काढून टाका ही भूमिका त्या ठिकाणी मांडली असं असलं तरी सदाभाऊ खोतांना मंत्रिमंडळापासून बाजूला ठेवलं वाटत होतं की फडणवीसांच्या मंत्रिमंडळात तुमचा पुन्हा समावेश होईल पण तसं होताना दिसलं नाही आपल्याकडे परत एकदा मी येतो की गावगाड्यामध्ये छप्पर फाड के दिया म्हणते ते आभाळ फाटलं एवढे लोक निवडून आले सभागृहामध्ये आणि मग विधान परिषदेमधल्या कोणत्याच आमदाराला यावेळी मंत्रिमंडळामध्ये संधी दिली नाही जे लोक विधानसभेवरती निवडून आले त्या सगळ्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि मी एक प्रजाळपणानं तुमच्या समोर आज कबूल करतो नाराजी वगैरे यावं की आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना साहजिकच चळवळीच्या कार्यकर्त्यांची भावना असती की आपल्या नेत्याला संधी मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये काही वावगं असं मला वाटत नाही पण द्रपारी एक गोष्ट मी स्पष्ट करतो की आमची जी लढाई होती कठीण होती कारण जे नेतृत्व आम्ही पुढे घेऊन निघालो तो देवाभाऊचं या नेतृत्वाला वेगवेगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकून पराभूत करण्याचा डाव या राज्यातल्या प्रस्थापित घराण्यांनी केलेला होता बारामतीकर तर त्याच्यामध्ये अग्रेसर होते दुसऱ्या बाजूला शत्रूंची संख्या जर बघितली तर ते काकतले पाठीवरचे पोटावरचे डोक्यावरचे सगळ्यात शत्रूंनी देवाभाऊला एक काळ घेरलेला होता कारण हा माणूस राज्याचं नेतृत्व करू शकतो कसा आणि राज्याचं नेतृत्व करायला या माणसानं राज्यामध्ये असं कोणतं भरीव काम करून दाखवलेलं आहे की आम्ही कारखाने उभा केलेले आहेत आम्ही बँका उभा केलेल्या आहेत आम्ही सूतगिरण्या उभा केलेल्या आहेत आम्ही दूधसंघ उभा केलेले आहेत आम्ही ऑइल मिल उभा केलेले आहेत आम्ही शाळा काढलेल्या आहेत आणि एवढी मोठी आमची लुटारूची ही बंदिस्त टोळी असताना या टोळीला हा माणूस नग कोण लावणारा कसं काय नग लावू शकतो अशा पद्धतीची संकल्पना किंवा कल्पना
भंपक कल्पना या राज्यामध्ये प्रस्थापितांनी मनामध्ये निर्माण केलेली होती आणि एक आडी निर्माण झालेली होती की हा आमच्या पंक्तीला जेवायला कसा बसतो, तो आमच्या बराबरीत कुठं आहे. आणि आमच्या लक्षात आलेलं होतं की ह्या प्रस्थापितांना जर गाडायचं असेल तर हा विस्थापितांचा बौद्धिक चातुर्याचं व्यक्तिमत्व या राज्याचं मुख्यमंत्री झालं पाहिजे, या राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे की ज्याचं काही नाही, फक्त समाजाशी नातं आहे. आणि त्या ध्येयासाठी सदाभाऊ खोत सारखी अनेक माणसं भुरी भाबडी देवाभाऊच्या बाजूनं प्राणपणानं लढत होती. आणि आमचं एकच ध्येय होतं, जसं छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावरती पोहोचल्यानंतर तोफाचा आवाज आल्यानंतर बाजीप्रभूंची मानसिकता होती की आपण प्राण सोडायचा, तसं मुंबईच्या या तख्तावरती महाराष्ट्राच्या राजकारणातला हा हिरा तिथं पोचावा, मुख्यमंत्री व्हावा आणि मगच आपण थांबावं, या भूमिकेतून आम्ही खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये लढत होतो. एक गोष्ट मी आजही तुम्हाला सांगतो की ज्यावेळी देवाभाऊला घेरला गेला त्यावेळी गोपीचंद पडळकर सारखी, माझ्यासारखी फाटकी माणसं ही प्राणपणानं लढत होती आणि लाभधारक लोक अगदी बीजेपीला जवळचे असतील मोठ्या घराण्यातली ती मात्र शब्द घालून बसलेली होती. आणि म्हणून आमचं ध्येय होतं की त्या माणसाला त्या तख्तापर्यंत घेऊन जायचं. ते आता आमचं काम झालं. त्यामुळे सदाभाऊ खोतला मंत्रीपद मिळो न मिळो याच्याशी सदाभाऊ खोतला काही दुःख नाही आणि मनामध्ये काही कोणत्याही प्रकारची निराशा नाही. उलट प्रस्थापितांच्या छाताडावर पाय देऊन देवाभाऊ नावाचं एक वादळ, एक नेतृत्व या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खंबीरपणानं उभा राहिलं. आम्ही त्या नेतृत्वाला साथ देऊ शकलो, हा आमच्या आयुष्यातला मोठा आनंदाचा क्षण. मागील विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये महायुती सरकारनं जे आता जे महायुतीचे सरकार आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांना पहिल्याच ह्याच्यामध्ये कर्जमाफी करू. मात्र सध्या तसे काही जाणवत नाही. अजितदादांना स्पष्ट हात झटकलेले, त्यांनी म्हटलं की आम्ही तसं शब्दच दिला नव्हता, त्यांनी शब्द फिरवला, शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. तुम्ही या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आहात, तुम्ही कसं बघता? खरंच विरोध एक कृषी राज्यमंत्री म्हणण्यापेक्षा एक मला वाटतं की अजितदादांचा परिचय तुम्हाला जास्त असावा, कारण तुमचा बांधाला बांध आहे. कारण माझा काही फारसा त्यांचा परिचय नाही, कारण त्यांचं आणि माझं शेत फार लांब आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारलं तर बरं होईल की नेमकं तुमच्या शेतात असं कसं काय पीक उगवलेलं आहे. सदाभाऊ खोत म्हणून नेमकी भूमिका काय आहे? माझी भूमिका स्पष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलन उभा केलं, आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या, आम्ही कधी भावनेला हात घालून आंदोलन उभा केले नाही. ज्या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो वाढलो, त्यांनी आम्हाला आर्थिक विषयावरती आम्हाला चळवळी करायला शिकवलं, प्रश्नावरती आम्हाला लढायला शिकवलं, त्या प्रश्नाच्या पाठीमागच्या भूमिका काय आहेत ते समजावून घेऊन आम्हाला बोलायला शिकवलं. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याचं दारिद्र्य जर जायचं असेल तर ते दारिद्र्य पहिल्यांदा घटनेमध्ये शेड्यूल 9 1951 साली पंडित नेहरूंनी जे जोडलेलं आहे ते शेड्यूल 9 जे घुसडलेलं आहे घटनेमध्ये ते पहिल्यांदा तुम्हाला रद्द करावं लागेल. आणि मूळ संविधान हे या महाराष्ट्र देशाच्या जनतेला आवश्यक आहे. ते मूळ संविधान तुम्हाला जनतेसाठी समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठेवावं लागेल. शेड्यूल 9 मध्ये जे शेतकरी विरोधी जे कायदे आहेत, अत्यावश्यक वस्तू कायदा असेल, सेलिंग ऍक्ट असेल, जमीन कमाल धारणा कायदा, हे सगळे शेतकरी विरोधी कायदे आहेत. हे पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायदे शेड्यूल 9 मधनं काढून टाका. आणि एकदा का शेतीवरची बंधनं तुम्ही उठवली की मग शेतकऱ्यांच्या मोठ्या कंपन्या निर्माण व्हायला तयार होतील. ज्याला शेतीत राहायचंय ते शेतीत राहतील, ज्याला बाहेर पडायचंय ते बाहेर पडतील. परंतु हे कायदे रद्द केले तर शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात येतील, शेतकरी भूमिहीन, शेतकरी वेठबिगार बनेल. ह्या भंपक कल्पना काही शेतकरी नेते सुद्धा मांडत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे.
या देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आली असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आली असेल, तर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा ती आलीच पाहिजे. ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या पाहिजे, त्या जगातलं तंत्रज्ञान शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. जर मोठ्या पद्धतीनं शेतीमध्ये जर गुंतवणूक झाली तरच शेती ही तग धरू शकते, अन्यथा धरू शकत नाही. आता देशातला शेतकरी हा गुंठ्यावर आलेला आहे. 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र हे आता शेतकऱ्याचं झालेलं आहे सरासरी, आणि त्यामध्ये त्याचं कुटुंब आता उदरनिर्वाह निश्चितपणानं करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला काही धोरण बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आयात निर्यात धोरण स्पष्टता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, आणि ते किमान 5 वर्षासाठी असावं, या भूमिका घेऊन मांडावं लागेल. आणि आजचं जे कर्ज आहे हे कर्ज शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाहीये, तर सरकारच्या धोरणामुळे आहे. आणि म्हणून या कर्जाची जबाबदारी ही केंद्रानं आणि राज्यानं घ्यावी. परंतु मी जबाबदारीनं बोलतो की तुम्ही त्याचा अर्थ वेगळा, परंतु कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही. शेतमालाला भाव मिळणं, बाजारपेठ उभा करून देणं आणि खुली अर्थव्यवस्था शेती क्षेत्रामध्ये निर्माण करणं हा त्याच्यावरचा कायमस्वरूपी उपाय आहे. तर आता या मध्ये एफआरपीच्या ऊसाच्या एफआरपीमध्ये आता थोडस वेगळं पण चाललंय. साखर उद्योग जरा थोडासा मंदगतीला आलाय की साखर कारखानदारांची एक रेंग आहे. कंपल्सरी 2800 रुपये हा सगळ्यांनी मिळून दर काढला. ही साखर कारखानदारांनी मिळून केलेली शेतकऱ्यांची गोष्टी. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सर बोललो, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की शेतकरी विरोधी जे कायदे शेड्यूल 9 मध्ये आहेत त्याच्यामध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा, त्याला आपण मराठीमध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा बोलतो, हे कायदे पहिल्यांदा रद्द करा. आणि हे का कायदे रद्द झाले? सेलिंग ऍक्ट सारखा, कमाल जमीन सारखा कायदा रद्द झाला तर काय होईल की मग माझी 10 गुंठ जमीन आहे, कोणाची 2 एकर आहे, 5 एकर आहे, 10 एकर आहे, 20 एकर आहे, ते लोक काय करतील, एखादी मोठी कंपनी निर्माण करतील आणि त्या कंपनीमध्ये त्या जमिनी मर्ज करतील आणि शेअर्स धारक त्या कंपनीचे बनतील. 500 एकर, 1000 एकर, 2000 एकराचं प्लॉट निर्माण झालं की तिथं मग पीक पद्धतीला खऱ्या अर्थानं चालना मिळेल. आणि मग मोठ्या जमीन धारणेमध्ये त्या ठिकाणी प्रयोगशाळा उभा राहतील, प्रक्रिया उद्योग उभा राहतील, नवतंत्रज्ञान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा उभा राहतील, शेतीला भांडवल कर्ज रूपाने का असं उपलब्ध होईल आणि मग त्या कंपन्या जगाबरोबर करार करू शकतील. आणि ही सगळी बंधनं ठेवून आम्ही काय केलं की शेती क्षेत्रावरचा राबणारा माणूस हा गुलाम राहिला पाहिजे. गुलामावर राज्य करता येतं, सुदृढ माणसावरती, सशक्त माणसावरती, आत्मनिर्भर माणसावरती राज्य करता येत नाही. आणि म्हणून ही जी काही कारखानदारी आहे ही मुठभर लोकांच्या हातामध्ये ठेवली गेलेली आहे आणि तिच्यातच 2 पैसे मिळतील तर धरून शेतकरी राहील, अशा पद्धतीची व्यवस्था साखर कारखानदारीमध्ये निर्माण केली गेलेली आहे. एकदा का कोरडवाहू शेतीमध्ये पाणी आलं की ऊस येतो, याचं कारण काय, तर इतर पिकाची माती कशी होईल या पद्धतीची धोरणं तयार केली. म्हणून शेतकरी जादा पाणी घेणाऱ्या ऊस पिकाकडे वळला. आणि त्याच्या मागचं कारण एक आहे की ही जी ऊसाची कारखानदारी जर आमच्या हातामध्ये राहिली तर तो शेतकरी आमच्या हातात राहील, गावातल्या सोसायटी आमच्या हातामध्ये राहतील, त्याच्यात आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आमदारक्या ह्या सगळ्या जिंकता येतील. आणि म्हणून अनेक वेळा तुम्ही मंडळी म्हणता की पवार साहेबांच्यावर तुम्ही का बोलता, आणि अनेक वर्ष ते केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, केंद्रामध्ये वजन होतं, परंतु 2 साखर कारखान्याच्या मधलं अंतर मात्र पवार साहेब काढू शकले नाहीत. ते मात्र ठेवलं, कारण त्यांच्या लक्षात आलं की 25 किलोमीटर मधला शेतकऱ्याच्या घरावरती, हे जे 25 किलोमीटरच्या आत कुणीही कारखाना काढायचा नाही, याचं कारण 25 किलोमीटर मधल्या शेतकऱ्याच्या वरती, त्याच्या घरावरती आपल्याला दरोडा घालता आला पाहिजे. आणि तो दरोडा कसा घालता आला पाहिजे, कायदेशीर घालता आला पाहिजे. दरोडा घालण्याचा मला कायदेशीर जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे, त्याच्या विरोधात तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. आणि म्हणून
आमची मागणी आहे की 2 साखर कारखान्याच्या बदला 25 किलोमीटरचं पहिल्यांदा अंतर काढून टाका. हे म्हणतात कारखानदारी शेतकऱ्याची आहे, सरकारचं भाग भांडवल आहे. जर अंतर काढलं तर ही कारखानदारी मोडीत निघेल, खाजगी लोक येतील. आता मला सांगा, दुधामध्ये खाजगी लोक आले, कोऑपरेटिव्ह बी आहेत, कुठं वाईट झालं? काही वाईट झालं नाही. तसं स्पर्धेमध्ये उत्पादकाला आणि ग्राहकाला न्याय मिळत असतो, परंतु यांनी स्पर्धाच ठेवली नाही. एक गावात कोणतंही दुकान असलं तर तो दुकानदार माणसाची गोडी गुलाबीनं राहू शकत नाही, तो चांगला माल देऊ शकत नाही. पण एक प्रकारची अनेक दुकानं असली की तो माणसाची गोडी गुलाबीनं बोलू शकतो. आणि म्हणून 2 साखर कारखान्याच्या मधलं पहिल्यांदा अंतर काढून टाका. कोऑपरेटिव्ह व्यवस्था मोडीत निघल म्हणणाऱ्यांना सांगतो, 200 कारखान्यामधलं आता 100 कारखानं प्रायव्हेट झालेले आहेत आणि ते या सगळ्या गब्बर शिंगांच्याच गशात गेलेले आहेत. त्यामुळं आम्हाने आता ऊस उत्पादक शेतकऱ्याला या गब्बर शिंगाच्या तावडीतून मुक्त करा, हे नवं आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये कारखानदारीच्या बाबतीमध्ये घेणार आहोत. विषय असा आहे की सहकारी चळवळ मोडीत निघत आहे, खाजगीकरणाला जास्त प्रोत्साहन मिळते. साखर धंद्यामध्ये म्हणजे की कशामध्ये पण साखर धंदा शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार, खाजगी नाही. सदाभाऊंची भूमिका काय असावी की सरकार खाजगी? आपण यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करत आहोत. आंतरराष्ट्रीय सहकाराचा पाया महाराष्ट्रामध्ये रचला गेला, परंतु सहकार ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी काही लोकांची बटीक बनवण्याचं काम या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष केलं गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की सहकार हा आज आमचा मोडकळीस आलेला आहे. एक गोष्ट सर तुमच्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो की गावामध्ये एकच सोसायटी का असावी? 2 निघतील सोसायट्या, 3 निघतील, 4 निघतील विकास सोसायट्या. ते म्हणतात की मग अनेक सोसायट्या निघाल्या की पीक वाटप कर्ज कमी प्रमाणामध्ये झालं की त्या सोसायटीचा खर्च मेंटेनन्स कागदपत्राचा भागणार नाही. अरे आमच्याकडे महिला 10 महिला 20 महिला एकत्रित येतात आणि बचत गट चालवतात. त्यांचं कुठे कागदपत्रामुळे त्यांचे बचत गट तोट्यात आलेले आहेत. आणि म्हणून सहकार हा सरकारच्या माध्यमातून अनुदान लाटण्याचा एक नवा धंदा गेल्या अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि सहकार क्षेत्र हे आपल्या बगलबच्च्यांच्याच हातामध्ये राहिलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली. आणि म्हणून मी म्हटलं की अनेक संस्था ज्यावेळी निर्माण होतील त्यावेळी जे चांगली चालेल ते टिकेल, जे चांगले लोक आहेत ते समाजात टिकतात, ज्यांना वेगवेगळे व्यसन आहेत ते लवकर संपून जातात. आणि म्हणून मला वाटतं की असुदृढ व्यवस्था सांभाळत बसण्यापेक्षा सुदृढ व्यवस्था निर्माण कशी होईल या दृष्टीतनं सहकारामध्ये सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. आणि म्हणून किती संस्था असाव्या त्या किती नसाव्या याच्यावर कोणतेही आता बंधन असता कामा नये. आणि अशा पद्धतीचं काही चांगलं धोरण आपल्याला निश्चितपणाने घ्यावं लागेल तरच महाराष्ट्रातला सहकार वाचू शकतो. नाहीतर जसे ऑइल मिल संपल्या, दूध संघ संपलं, आता विकास सोसायट्या संपायला लागल्या, हातमाग कोऑपरेटिव्ह संस्था संपल्या, सूतगिरण्या संपल्या, आता हे साखर कारखाने फक्त टिकलेले आहेत. याचं कारण हे सगळे बगलबच्चे सत्तेमध्ये आहेत आणि जनतेचा कराचा पैसा कर्ज रूपानं बँकेला सरकारचं हमीपत्र घेऊन करोडो रुपये उचलायचे म्हणून हे त्या व्यवसायामध्ये टिकून आहेत. नाहीतर साखर कारखानदारीमध्ये आज कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये असणारे लोक हे काही व्यापारी दृष्टिकोनचे लोक नाही आहेत. आणि जोपर्यंत व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलं जात नाही तोपर्यंत कोऑपरेटिव्ह मध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं पारदर्शकता येऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की कोऑपरेटिव्ह सेक्टर हे बंधनमुक्त करावं. एक गोष्ट तुम्हाला मी आठवून सांगेन की मी म्हणतोय 25 किलोमीटरचं अंतर काढून टाकलं पाहिजे, पण हे काढणार नाहीत. याचं कारण काय? प्रायव्हेट कारखाने यांनीच घेतलेले. म्हणजे
कोऑपरेटिव्ह मध्ये साखर कारखाने उभा ज्यांनी केले त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीनं ते कारखाने बंद पाडले. बंद पाडायचं कारण त्याच्यावर कर्जाचा डोंगर दाखवला. कर्ज देणाऱ्या बँका सुद्धा ह्यांच्याच होत्या. कर्ज घेणारे हे, देणारे हे, बंद पाडणारे हे आणि परत ते कोऑपरेटिव्हचे कारखाने विकत घेणारे सुद्धा हेच. त्यामुळं त्यांना असं वाटतं की आता 25 किलोमीटरचं अंतर उठलं की कोऑपरेटिव्ह सेक्टर मोडून जाईल, भांडवलदार इथं येतील. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, भांडवलदार येत असतो जिथं व्यवसाय होतो, जिथं कच्चा माल मिळतो, जिथं ग्राहक उपलब्ध असतो, तिथं ते गुंतवणूक करत असतात. आणि कोणताही भांडवलदार गुंतवणूक हे कुणाला तरी लुबाडायसाठी करत नसतो. कारण कच्च्या उत्पादकाला जर लुबाडलं तर त्यानं गुंतवणूक केलेले भांडवल त्याचं पाण्यात जात असतं. तो पुन्हा करणार काय, त्या मशनरी काय गळ्यात घालून तो हिंडणार आहे का? त्यामुळं साखर कारखानदारीमध्ये 25 किलोमीटरचं अंतर काढू शकत नाही. याचं कारण कारखाने बी त्यांचे, बँका बी त्यांच्या, खाजगी कारखाने बी त्यांचे, राज्याचा सहकार मंत्री बी त्यांचाच, राज्याची धोरा सांभाळणारा वरचा मंत्री बी त्यांचाच. त्यामुळं जोपर्यंत या राज्यामध्ये मी देवाभाऊला विनंती करू शकतो की तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर मुक्त केलं तर महाराष्ट्रातल्या ऊस चळवळीचा इतिहास लिहिताना सोनेरी हस्ताक्षरानं लिहिलं जाईल की 25 किलोमीटरचं अंतर काढणारा आणि शेतकऱ्याला या गब्बर शिंगाच्या तावडीतून मुक्त करणारा कोण असेल तर तो देवाभाऊ. जसं मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंनी झोनबंदी काढून टाकली, त्याच पद्धतीनं देवाभाऊने आता 25 किलोमीटरचं अंतर काढून टाकावं आणि या गब्बर शिंगांच्या तावडीतून महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मुक्त करावं ही माझी मागणी आहे. लक्षात नाही आला गब्बर सिंग. ऊस उत्पादकाला जर विचारलं तुम्हाला लुटणारे गब्बर सिंग कोण, तर मला वाटतं आमच्या ऊसाच्या फडामध्ये पाचट काढणारा शेतकरी सुद्धा सांगेल की गब्बर सिंग कोण आहे. तेवढं जनजागृती महाराष्ट्रामध्ये चळवळीच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे. संसदेमध्ये आज वकबोर्ड मांडलं जातं, वकबोर्ड सुधारणा विधेयक जाहीर मांडलं जातं, विरोधकांकडून विरोध होतोय. एक आहे, तुम्ही प्रश्न संवेदनशील आणि चांगला विचारला, पण मी तुम्हाला सांगेन की काळानुरूप काही सुधारणा कराव्या लागतात आणि वक्फ बोर्ड जे आहे ते त्या काळामध्ये जे काही निर्माण झालं त्याचा हेतू त्या त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या समोर काही प्रश्न त्या काळात निर्माण झाले असतील की जे लोक देश सोडून गेलेले आहेत किंवा जातीय दंगे निर्माण झाले, देशाची फाळणी झाली, त्यामुळं लोक गावं सोडून इकडची तिकडं झालेली होती आणि काही लोक परत येतील, त्यांच्या मूळ जमिनीवरती येतील, मूळ गावामध्ये येतील आणि त्या त्यांना आपल्याला देता येतील. परंतु अनेक जमिनीचे क्षेत्र नुसतंच वक्फ बोर्डच्या नावावरती खाली पडीक बनून राहिलेले आहे आणि त्या सगळ्या जमिनी असतील किंवा रहिवासी जागा असतील त्या उपयोगात येणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय हा केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे. परंतु आपल्या देशामध्ये कोणतीही चांगली सुधारणा आणा, त्याला राजकारणाच्या चष्म्यातूनच बघण्याचा किंवा बघण्याची एक मानसिकता या देशातल्या राज्यकर्त्यांची निर्माण झालेली आहे. म्हणून मला वाटतं ह्या विधेयकामध्ये सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे की राज्य सरकार म्हणतं की सरकार आर्थिक अडचणीचा सामना करत आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी तर सांगितलंय. मात्र दुसरीकडे बघितलं तर राज्याचे मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्याला 296 कोटी रुपयाची म्हणजे कर्ज राज्य सरकारनं हे घेऊन दिलेलं आहे साखर कारखान्यासाठी.
ते मला कर्जमुक्तीचा विषय मी मगाशी स्पष्टपणाने त्याच्यामध्ये म्हणलं, परंतु मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये देवाभाऊचं सरकार हे संवेदनशील आहे. अगदी जलयुक्त शिवार योजनेपासून अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यापर्यंत 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्यामध्ये राज्यातल्या 46 लाख शेतकऱ्यांची 46,000 कोटी रुपयाची विजेची थकबाकी माफ करण्यामध्ये पर्यंत, दुधाला 5 रुपये अनुदान देण्यापर्यंत, नदीकडच्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी वाढीव होती ती त्याला स्थगिती देण्यापर्यंत अशा अनेक निर्णय सरकारनं घेतलेले आहेत. आणि निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बाजूचं दिलासादायक निर्णय सरकार घेईल आणि घेणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि मी विनंती करतो आपल्या माध्यमातून हात जोडून राज्यातल्या शेतकऱ्यांना की बाबांनो, तुम्ही आत्महत्या करू नका. हे सरकार तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सरकारनं जर तुमचा अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आम्ही छातीचा कोट करून तुमच्या बरोबर राहू. परंतु कर्जासाठी, सावकारकीच्या कर्जासाठी निश्चितपणानं तुम्ही आत्महत्याचा मार्ग, टोकाचा मार्ग स्वीकारू नका. तुमची लढाई सभागृहामध्ये आणि रस्त्यावरती लढाईसाठी निश्चितपणानं आम्ही सज्ज आहोत. माझी रयत क्रांती संघटना ही सज्ज आहे. तुम्ही आता जसं म्हणला की सरकार हे हिताचे निर्णय करतोय किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय केले, हे निर्णय करत असताना लाडकी बहीण योजना जी राबवली गेली, ज्यावेळी निवडणूक होत्या त्यावेळी सरसकट महिलांना ती योजना राबवली गेली. मात्र निवडणुका झाल्यानंतर निकष लावण्यात आल्याने निम्म्या जवळपास महिलांचे त्यामधून बाद करण्यात आल्या. आता काही मंत्रीच म्हणतायत की तिजोरीवरती ताण पडतोय, भार पडतोय. हे सगळं सरकार राबवत असताना सरकारला आता लाडकी बहीण योजना डुईजोड होते का, की ज्यामुळे इतर योजना राबवताना सरकारची दमछाक होती सरकारची? मला वाटतं काही मंत्री तुम्ही म्हटला की म्हणत आहेत तिजोरीवरती ताण पडत आहे. आता तुमच्याकडूनच मी ऐकलं की मंत्री म्हणत आहेत तिजोरीवर ताण पडत आहे, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे किंवा म्हणजे मंत्री म्हणत आहेत तुमच्याकडे ऐकलं मी की तिजोरीवरती ताण पडत आहे. आता मला माहित नाही की शेतात काय ज्वारी पेरून ती तिकडे नेऊन तिजोरी भरतीत का काय. त्यामुळं मंत्र्यांना एक सवय असते, तिजोरीवर ताण पडतोय. त्यांना असं वाटत असतं की तिजोरी मी ऊस लावून ऊसाच्या पैशातूनच भरायला लागलोय असं वाटतं काय मंत्र्यांना. तर असं काही नाही. तिजोरी भरण्याचं काम ही खऱ्या अर्थानं जनता करत असते, देशातली आणि राज्यातली कराच्या रूपानं. त्यामुळे मंत्र्यांनी काही ताण घ्यायची गरज नाही. तिने आपलं तानातानी करत गप राहावं, आपल्या गाड्यातली धुळावडीत. प्रश्न हा आहे की लाडकी बहीण ह्या योजनेचं मी निश्चितपणानं स्वागत करतो आणि करणंही गरजेचं आहे की 2 पैसे शेतकऱ्याच्या घरात आलं तर कुणी वाईट वाटू घेण्याचं गरज नाही. मग तो शेतमजूर असेल, बारामुल्केदार असेल, ज्यांना 7वा आयोग 8वा वेतन आयोग ज्यांना लागू होतो आणि भरमसाठ पगार घेते ती, त्यांना आम्ही कधी म्हणत नाही बाबा तो 5-6 तासच काम करतोय, दिवाळीपासून सगळ्या सुट्टी घेतोय आणि तुला कशाला 1.5 लाख 2 लाख रुपये तुझ्या अंगातनं योग्य घामाचा थेंब खाली गळला. आमच्या मात्र बाप राबायला लागला की बनेल तिची पिळायला लागते. त्यावेळी आम्ही तुम्ही एवढं पैसा घेताय तेव्हा आम्ही कुणाचं माप काढत बसलो नाही. तुम्ही आम्हाला 1500 रुपये दिलं, हे निश्चितपणानं आम्ही जे काही या देशाला खाऊ पिऊ घालत आहे, समाज आम्ही सुदृढ राखण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही आम्हाला दिलेलं 1500 रुपये याच्यावर कुणी माप काढावी किंवा काढली पाहिजे अशी माझी मानसिकता नाही. दुसऱ्या बाजूला निकषच्या बाबतीमध्ये बरोबर आहे, निकष आता नव्यानं आलेलं नाहीत. निकष त्यावेळी होतं, योजना तातडीनं जाहीर झाली, निवडणुका लगेच जवळ आल्या आणि छडणीचं काम युद्ध पातळीवरती चालू होतं. आणि मला वाटतं की मी समाजालाही आव्हान करेन की ज्याच्या घरामध्ये नोकरदार आहे, ज्याच्या घरामध्ये इतर व्यापार उद्यम आहे, गाड्या घोडे यंत्रणा चांगल्यापैकी आहे, अशा माणसाने स्वतःहून ते पैसे सोडावेत. मला वाटतं सरकारनं छाननी करायची तर काय काम आहे, पण ज्याला खऱ्या अर्थानं त्याची गरज आहे, ज्याच्या घरामध्ये 1500 रुपये आल्यानंतर लेकराला वह्या पुस्तके येणार आहे, लेकराला शाळेला जायला बॅग येणार आहे, ज्याच्या घरामध्ये 1500 रुपये आल्यानंतर 2 पैशाचा किराणा त्याला आणता येणार आहे, दवाखान्यात लेकरा बाळाला घेऊन जाता येणार आहे,
अशांना खऱ्या अर्थानं हा एक दिलासादायक अशी योजना आहे, सामान्य माणसाच्या घरात येत आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की निकष लावले आणि अर्ज उडायला लागले अशी कुणी भावना अजिबात बाळगता कामा नये. आणि किसान सन्मान योजना असेल, महाराष्ट्राची ओम किसान सन्मान योजना, ओम नमो किसान सन्मान योजना असेल, त्या माध्यमातून हे आता आम्हाला 15,000 रुपये यायला लागले. हे 15,000, हे 1,500 रुपये म्हणजे आता आम्हाला महिन्याला 3,000 रुपये यायला लागलं. 3,000 सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं फार मोठी रक्कम आहे गाडीच्या चक्राएवढी. एवढं तरी काँग्रेसवाल्यांनी, राष्ट्रवादीवाल्यांनी कधी दिलं का? नाही देऊ शकले. याच्यासाठी देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेचं परिवर्तनच व्हावं लागलं, तेव्हाच हे पैसे आम्हाला मिळाल. आता काय काय लोक म्हणतात आम्ही शेतकऱ्याचा मिसा आहोत, लई गळा काढतात. मी लोकसभेत मी भाषण बघितली काय लोकांची, कांद्यावर, ह्याच्यावर, बटाट्यावर, भाजीपाला. अगदी इथलं एक पुणे जिल्ह्यातलं खासदार कोल्ह्याचं भाषण बघितलं. अरे बाबा, तुझ्या काळामध्ये का वीज बिल माफ केलं नाही तू? तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी का संपवली नाही? तुमच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे तुम्ही 2 पैसे का भरले नाहीत? तुमच्या काळामध्ये माई मौलीच्या खात्यावरती पैसे तुम्ही का भरले नाहीत? तुमच्या काळामध्ये सिंचन योजना राज्यातल्या दुष्काळ पट्ट्यातल्या तुम्ही का पूर्ण केल्या नाहीत? नदीजोड प्रकल्प तुम्ही का पूर्ण केले नाहीत? आणि म्हणून मला वाटतं आता ते सिने अभिनेते आहेत. अरे, पुस्तक वाचून अभिनय करणं वेगळं आहे आणि वास्तवामध्ये काम करणं वेगळं आहे. शेवटचा प्रश्न विचार, सामाजिक चळवळीविषयी. विषय असा आहे की सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसांना राजश्रय लवकर मिळत नाही, तो झगडावंच लागतं चळवळीत काम करणार. पण गुंडगिरी करणाऱ्या लोकांना साधारणतः बीडचे गुंडगिरी फार लोक राजश्रय मिळतो. अलीकडे काय सदाभाऊ खोत म्हणून एक चळवळीतला कार्यकर्त्यांना काय म्हणतात, गुंडगिरीला राजश्रय मिळतोय. काय आहे तुम्हाला मी सांगू का? राजकारण ह्याचा जर सगळा इतिहास बघितला, सत्तेचा इतिहास बघितला, तर तो लुटारूंचा होता. आणि लुटारू हा गुंडच असतो. इतिहासामध्ये एकच राजा असा होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराज, की त्यांनी गुंडांचा, पांडूंचा बंदोबस्त केला. त्या काळात आज आपण गावगाड्यात म्हणतो की वाडे जमीनदोस्त केले, वतनदाऱ्या नष्ट केल्या. आणि ती मानसिकता आजही पुढे चालू आहे. कारण राजकारणाच्या पटलावरती आमच्यासारखे माणसं असतील, बच्चू कडू असेल, अगदी माझा आणि वैचारिक मतभेद असतील तर राजू शेट्टी असतील, ही माणसं ही अपवादात्मक जन्माला येतात. कारण त्यांचा संघर्ष हा या प्रस्थापित वतनदार, जहागीरदार यांच्या विरोधातला असतो. आणि ही माणसं सत्तेच्या व्यवस्थेमध्ये येत नसतात, सत्ता परिवर्तन करत असतात. आणि आम्ही सगळे जे आहोत ते असंतोषाचे जनक आहोत, सत्ता परिवर्तन करणारी माणसं आहोत. सत्तेचा लाभ हे दरबारातली माणसं घेत असतात. आणि लढणारा सैनिक हा दरबारात नसतो, तो 18 दिशा धावत असतो. आणि दरबारातले हुजरे, मुजरे, गुजरे हे राजाला खुश करत असतात. आम्ही वार झेलणारे आहोत, रक्तबंबाळ होणारे आहोत, सत्ता परिवर्तन करणारे आहोत, व्यवस्था बदलणारे आहोत. आणि म्हणून आम्ही देवाभाऊच्या रूपानं एक प्रस्थापित व्यवस्था आम्ही बदलली. आता ही बदलत असताना तुमचा दुसरा प्रश्न येईल की मग त्यांच्याबरोबर कोण कोण आले? आता त्यांच्यावर जे आले ते त्यांच्या वाड्याला हादरे बसायला लागले आणि म्हणून ते 4 दिवसानं परत सुटले. आता त्यांच्या सावलीत कुणी बसावं हे तिन्ही ठरवावं, आम्ही आमचं काम केलं. तुरुंगामध्ये जो राडा झाला त्या राड्यावर संजय राऊत असे म्हणतात की महाराष्ट्रातील प्रत्येक तुरुंगामध्ये अड्डे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी गँगवार आहे आणि प्रत्येक तुरुंग हे भ्रष्टाचारांचे अड्डे आहेत. आता संजय राऊतांच्या या विधानाकडे कसं बघतो? संजय राऊत साहेबांचा याच्यावरचा मोठा अभ्यास आहे, कारण ते आज जाऊन आलेले आहेत. आम्ही आत गेलो तर चळवळीच्या माध्यमातून गेलो,
त्यामुळे मला वाटतं ते सत्य असेल आणि सरकारने त्याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे. दुसरा एक विधान संजय राऊतांनी केलेलं आहे की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. कारण त्यांनी विधान हे केलं की मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी भेट झाली त्या भेटीवरून त्यांनी टोला लगावलाय की ही भेट जी झाली ती यासाठी झाली असावी की आता सत्तेत राहून जवळपास 75 वर्ष झालेली आहेत आणि मोहन भागवतांनी हे सांगितलं असेल की आता कुठेतरी आपल्याला उतरायचं आहे. तुम्हाला असं वाटतं देशाचं नेतृत्व खरंच बदलण्याची गरज आहे? संजय राऊत साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर महाभारतामध्ये एक संजय होता आणि त्याला तिथलं सगळं युद्ध दिसायचं आणि आंधळ्या धृतराष्ट्राला तो कानामध्ये सांगायचा आणि ते सत्य त्याला दिसायचं. त्याला एवढा मोठा साक्षात्कार होत होता. पण या कलियुगातला हा संजय राऊत हा जो काही आपल्या धृतराष्ट्राला सांगत आहे ते सगळं असत्य सांगत आहे. त्याला सत्य दिसायचं आणि याला असत्य दिसते. फरक एवढाच आहे. संजय एकच आहे, म्हणजे तो महाभारतातला होता आणि हा कलियुगातला आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात सध्या जुना इतिहास उकरून काढला जातोय. मग ते औरंगजेबाची कबर असेल आणि त्यावरून वातावरण जे आहे ते खरंच बिघडत चाललेलं आहे. कसं बघताय महाराष्ट्राच्या ज्यांना भूतकाळ नसतो, ज्यांना भविष्य काळ नसतो ते भूतकाळ उकरून काढत असतात. आम्ही भविष्य काळाचा वेध घेणारी माणसं आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.